मनोज जरांगेंचा हा बालहट्ट आहे, मात्र सरकारनं आता या झुंडशाहीला बळी पडू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। मनोज जरांगेंना शरद पवारांची फूस आहे असा आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केला आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी याआधी पण आंदोलन केलं आणि आता पुन्हा एकदा मुंबईत आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे। हे बघा, हा बालहट्ट आहे आणि मनोज जरांगे हे कातडी बचाव आंदोलन आत्ताचं असेल त्यांचं। कातडी बचाव यासाठी की त्यांच्या भोवतालचे जेवढे म्हणून त्यांचे सहकारी आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत। काही लोकांना उचललेलं आहे, काही लोकांना तडीपार केलेला आहे। काल परवा तर त्यांचा एक समर्थक बीडमधल्या एका मुलीच्या विनयभंगाच्या केसमध्ये अडकलेला आहे। त्यामुळं त्यांची जी मागणी आहे, त्यांनी जे काय एक वेळ पांघरलेलं आहे, हे अक्षरशः मराठा बांधवांच्या डोळ्यामध्ये धुळपे करणार आहे। त्यामुळं आम्ही कायद्याला मानणारे आहोत। आमचा सरकारवर आता सध्या विश्वास आहे आणि सरकार आम्हाला नाही वाटत की यांच्या झुंडशाहीला बळी पडून ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करा, आम्ही मुंबईमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन परत येऊ, हे जे काही बोलणं आहे हे बेकायदा आहे। हा जरांगेचा बालहट्ट आहे आणि जरांगेला कुणीतरी चावी देते आणि ते चावी देणारे काल परवा बघायला भेटलेले महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। त्यामुळं कोण कोण आहे थेट नाव घ्या ना। बघा, बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग सोनवणे लेखी पत्र दिलंय त्यांनी, मग पुन्हा ते राजेश टोपे आहेत, पुन्हा ते प्रतापराव चिखलीकर आहेत, कुठले त्या लोहा कंदारचे आमदार। हे 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 ठरवून आंदोलन आहे। त्यामुळं आम्ही या आंदोलनाला जास्त भीक घालणार नाही। येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ओबीसी बरोबर सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल। बजरंग सोनवणेला कसं उन्हात बसवायचं तेही आम्ही ठरवू, चिखलीकरला कसं घरातून उन्हात बसवायचं, घरात बसवायचं तेही आम्ही ठरवू आणि राजेश टोपेला तर आम्ही ते दाखवून दिलेलं आहे। बरोबर आहे, पण या सगळ्या आंदोलनाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं की ही आरपारची लढाई असणार आहे, कारण 8.9% ही आकडेवारी सुद्धा त्यांच्याकडनं आलेली की एवढंच मराठा आता आरक्षणात जायचा राहिलेला आहे। हे मनोज जरांगे कोण घटनातज्ञ नाहीत। मनोज जरांगेंना घटनेतलं काहीही कळत नाही। जी माझ्या मराठा समाजातली मुलं जी MPSC देत आहेत, UPSC देत आहेत, ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहेत, त्या लोकांना खरं काय आहे ते कळलेलं आहे। त्यामुळं मनोज जरांगे हा मराठा बांधवांची दिशाभूल करतोय, फसवणूक करतोय आणि त्याला फूस पवार फॅमिलीची आहे, मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची आहे। दुसरीकडे हे झालं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात, मात्र तुम्ही आज एक पोस्ट केलेली आहे जी अजितदादांच्या संदर्भात होती, कारण आज अजित पवारांनी सारथी संस्थेला भेट दिलेली आहे आणि त्याच्या काही कामाबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। तुम्ही ती पोस्ट केली, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार कामाच्या बाबतीमध्ये एवढा तत्पर उपमुख्यमंत्री आहे की सारथीच्या बिल्डिंग समोर साठलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून PWDच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणारा हा तत्पर उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला आहे। या अजितदादांचं त्रिवार अभिनंदन। पण आम्ही ओबीसीच्या मुलांना स्कॉलरशिप नोंदणी दिनांकापासून मागतोय, ती मिळत नाही। ओबीसीच्या मुलांना महाज्योतीला निधी मिळत नाही। ओबीसीच्या वसतिगृहाची वीट रचली जात नाही। ओबीसीच्या लोकांना आम्ही मागितलंय ना अजितदादांना, त्या सारथीच्या बिल्डिंगमधले 2 मजले हे महाज्योतीला ऑफिस कार्यालय म्हणून द्यावे ना अजितदादा पवारांनी। अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे। अजितदादांनी स्वतःच्या स्वजातीच्या सारथीच्या बिल्डिंग समोर जी तत्परता दाखवली ती ओबीसींच्या बांधवांच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये, ओबीसीच्या अनेक वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये हे अजितदादा पवार ही तत्परता दाखवणार का? हा आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि अजितदादांना हा आमचा सवाल आहे। धन्यवाद। तर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असू दे किंवा अजित पवारांनी जी सारथी संस्थेला भेट दिलेली आहे, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे। आपल्याला या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांची काय नेमकी भूमिका असेल ते देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी।